ॐ नमो भगवते वासुदेवाय सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। यं प्रव्रजन्तं नुपेतं पेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयता तरवोऽभिनेदु स्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. हरि ओम. 11वा अध्याय पहिला. या अध्यायामध्ये आपण यदुवंशाला ऋषींनी कसा शाप दिला, काय परिस्थितीत दिला हे बघणार आहोत. श्रीकृष्णांनी बलराम व इतर यादवांना आपल्याबरोबर घेऊन दैत्यांचा संहार केला. तसेच कौरव पांडवांमध्ये कलह उत्पन्न करून जे युद्ध करवले त्यातही पृथ्वीवरील अनेक भार उतरवला. नंतर श्रीकृष्णांनी विचार केला की जोवर अजिंक्य यादवकुळ जिवंत आहे तोपर्यंत पृथ्वीवरील भार पूर्णपणे कमी होणे शक्य नाही. आता त्यांच्यातच आपापसात जर कलह निर्माण केला तरच त्यांचे पृथ्वीवर जन्म घेण्याचे श्रीकृष्णांचे सार्थक होईल व ते आपल्या परमधामाकडे जायला मोकळे होतील. असा मनाशी निश्चय झाल्याबरोबर भगवान श्रीकृष्णांनी ब्राह्मणांच्या शापाचे निमित्त करून आपल्याच वंशाचा संहार केला. श्रीकृष्णांनी पृथ्वीवर आपल्या उत्तम कीर्तीचा अगदी सहजपणे विस्तार केला होता. आपल्या सौंदर्य संपन्न श्रीविग्रहाने त्यांनी सगळ्यांच्या नजरा आपल्याकडेच आकर्षित करून घेतल्या होत्या. भगवंतांच्या कीर्तीचे गायन, श्रवण आणि स्मरण केल्याने पृथ्वीवरील लोक अज्ञानरूप अंधकारातून सुलभ रीतीने बाहेर येतील व नंतर कलियुगातही लागणारे सर्व दोष त्यांचे नष्ट होतील अशी योजना करून ठेवूनच भगवान श्रीकृष्णांनी आपल्या धामाकडे प्रयाण केले होते. हे सगळे समजल्यावर राजा परीक्षिताने शुकमुनींना त्या ब्राह्मणांच्या शापाचे कारण विचारले. तेव्हा शुकमुनी म्हणाले, एकदा विश्वामित्र, असित, कण्व, दुर्वास, भृगु, अंगिरा, कश्यप, वामदेव, अत्री, वसिष्ठ, नारद इत्यादी ऋषी पिंडारक क्षेत्री गेले होते. एके दिवशी यदुवंशातील काही उद्धट राजकुमारांनी सांबाला स्त्रीवेश देऊन ब्राह्मणांची चेष्टा करण्याच्या हेतूने मुनींना विचारले की या गर्भवती स्त्रीला पुत्र होईल की कन्या. मुनींना तर ते सत्य समजून चुकले होते, म्हणून ते रागाने म्हणाले की याला यदुकुळाचा नाश करणारे मुसळ होईल. त्याबरोबर ते कुमार भयभीत झाले व त्यांनी ताबडतोब सांबाच्या पोटावरचे कापड दूर करून पाहिले तर त्यांना खरोखरीच तेथे एक मुसळ दिसले. तेव्हा सर्वजण स्वतःलाच दूषण देत देत घरी परतले व उग्रसेनाला सर्व हकीकत सांगितली. ते ऐकून सर्वजण आश्चर्यचकित व भयभीत झाले, कारण ब्राह्मणांचा शाप कधीही व्यर्थ जात नाही हे ते जाणून होते. उग्रसेनाने आधी त्या मुसळाचा चुरा केला व मुसळाचा उरलेला लोखंडाचा तुकडा त्या लाकडी चुऱ्याबरोबर समुद्रात फेकून दिला. त्या लाकडाच्या भुशाचे जेव्हा तो वाहत वाहत समुद्रकिनाऱ्यावर आला तेव्हा त्याच्यावर लव्हाळे उगवले. पण तो लोखंडी तुकडा एका मासळीने गिळला व नंतर जेव्हा एका कोळ्याच्या जाळ्यामध्ये ती मासळी आली तेव्हा तो मासा कापताना मिळालेला लोखंडी तुकडा त्याने दूर फेकून दिला. तो एका व्याधाला मिळाला व त्याने तो आपल्या बाणाला जोडला. भगवान श्रीकृष्णांना सर्व काही माहीत होते. तो शाप ते उलटवू शकत होते, परंतु तसे करणे त्यांना योग्य वाटले नाही. जणू कालरूपधारी प्रभूंनी ब्राह्मणांच्या शापाला संमतीच दिली होती. हरिओम. स्कंध 11वा अध्याय 2. श्री शुकमुनी परीक्षिताला म्हणाले की आधी तू स्वयंभू मनूची वंशवेल कशी होती ती समजून घे. स्वयंभू मनूचा पुत्र प्रियव्रत, त्याचा पुत्र अग्नाध्र, अग्नाध्रचा पुत्र नाभी, नाभीचा पुत्र ऋषभ,
ऋषभ याला 100 पुत्र झाले. त्यातला भरत थोरला. ऋषभाचे 9 पुत्र 9 द्वीपांचे अधिपती झाले. 9 पुत्रांनी आत्मविद्या प्राप्त करून ते आत्मज्ञानी झाले. उरलेले पुत्र कर्मकांड रचणारे ब्राह्मण झाले. आणि या ऋषभाचे जे 9 आत्मज्ञानी पुत्र होते ते कोणते ते ऐक. ऋषभाचे आत्मज्ञानी पुत्र कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, अविर्होत्र, द्रुमिल, चमस आणि करभाजन हे ते आत्मज्ञानी पुत्र ऋषभाचे. आता श्री शुकमुनी या अध्यायामध्ये नारद मुनींचे वसुदेवांकडे जाणे आणि त्यांना राजा जनक व 9 योगीश्वरांचा संवाद ऐकवणे याबद्दलची गोष्ट सांगणार आहेत. श्री शुकमुनी म्हणाले, श्रीकृष्णांच्या द्वारकेत येऊन राहिल्यास नारद मुनींना प्रत्यक्ष श्रीकृष्णांचा सहवास मिळाल्याची प्रचिती येईल, म्हणून ते वारंवार तेथे जात असत. एकदाच ते तसे गेलेले असताना वसुदेवांनी आधी त्यांची विधिपूर्वक पूजा केली व त्यांचे आनंदाने स्वागत केले व मग म्हणाले, लोक ज्याप्रमाणे देवतांना भजतात त्याप्रमाणे देवतासुद्धा त्यांना प्रतिबिंबासारखेच फळ देतात. परंतु सत्पुरुष दीनवत्सल असतात. त्यांचे आगमन सुखच आणते. पुढे वसुदेवांनी नारद मुनींना भागवत धर्माविषयी प्रश्न विचारला व म्हणाले, जो कोणी भागवताचे श्रद्धेने श्रवण करतो त्याची या भयप्रद संसारातून मुक्ती होते असे मी ऐकले आहे. तरी आपण त्या संदर्भात मला उपदेश करावा. हे ऐकून नारद मुनींना फार आनंद वाटला. कारण भागवत धर्माचे श्रवण केल्याने, उच्चार केल्याने अथवा नुसते त्याचे स्मरण केल्यानेही कोणताही मनुष्यजीव पवित्र होतो. ते म्हणाले, ऋषभाचे पुत्र आणि महात्मा विदेह राजा निमी यांच्या संवादाचा एक इतिहास आहे, तो ऐक. नारायण भक्त भरत हा ऋषभाचा सर्वात थोरला पुत्र. त्याच्याच नावावरून अलौकिक असा हा आपला देश भारतवर्ष या नावाने प्रसिद्ध झालेला आहे. वानप्रस्थाश्रमामध्ये गेल्यावर त्याने तपश्चर्येने भगवंतांची उपासना करून त्यांना 3 जन्मांमध्ये प्राप्त करून घेतले होते. ऋषभाच्या ज्या 9 पुत्रांनी अत्यंत परिश्रम करून आत्मविद्या प्राप्त करून घेतली होती ते सगळेच व्यक्त अव्यक्त जग भगवत रूप मानून पृथ्वीवर विहार करत होते, कारण ते सर्व जीवनमुक्तच होते. एकदा अजनाभ वर्षात ऋषींच्या द्वारा चालू असलेल्या महात्मा निमी यांच्या यज्ञात हे 9 आत्मज्ञानी ऋषभपुत्र योगायोगाने जाऊन पोचले. भगवंतांचे ते परमभक्त सूर्याप्रमाणे तेजस्वी होते. त्यांना पाहून निमी, अग्नी व बाकीचे ऋत्वज त्यांचे स्वागत करण्यासाठी उठले. विदेह राजा निमीला तर ते भगवान मधुसूदनांचे पार्षद असावे असेच वाटले. त्यांचे दर्शन व सत्संग दोन्ही त्या सर्वांसाठी खूपच महत्त्वाचा होता. त्यांनी त्या ऋषभपुत्रांना भागवत धर्माचा उपदेश करण्याची विनंती केली. तेव्हा सर्वप्रथम त्यांनी त्याची विनंती मान्य केली आणि कवी म्हणाला, ऋषभाचा पहिला पुत्र कवी म्हणाला, भगवंतांच्या चरणांची नित्य उपासनाच या जगात सर्व प्रकारचे भय नाहीसे करणारे आहे. नश्वर संसारातील अहंता व ममता यामुळे वाटणारी भीती या उपासनेने संपूर्णपणे नाहीशी होते. अज्ञानी लोकांना सुद्धा अगदी सहजपणे साक्षात भगवंतांना प्राप्त करण्याचे जे उपाय आहेत तोच भागवत धर्म समजावा. भागवत धर्माचा अवलंब करणाऱ्या पुरुषावर कधी संकटे येत नाहीत व त्याच्या विधिविधानात काही कमतरता राहिली तरी त्याचे स्खलन होत नाही. मनुष्य शरीराने, वाणीने, मनाने, इंद्रियाने, बुद्धीने, अहंकाराने किंवा स्वभावाप्रमाणे जी जी कर्म करेल ती त्याने त्या परमपुरुष नारायणांना समर्पित करावी. जो ईश्वराला विन्मुख झाला त्याला त्याच्या मायेमुळे आपल्या स्वरूपाची विस्मृती होते आणि त्यामुळेच देह म्हणजेच मी असा भ्रम होतो.
देहाहून आत्मा वेगळा असतो असे मानल्यास त्याच्या मनात भय निर्माण होते. म्हणूनच गुरूंनाच आपले आराध्य दैवत मानून अनन्य भक्तीने त्या ईश्वराचे भजन करावे. कवी पुढे म्हणाला, विवेकी पुरुषाने संसारातील कर्मांसंबंधी संकल्प विकल्प करणाऱ्या मनाला आवरावे. त्यामुळेच त्याचे भय नाहीसे होईल. भगवंतांच्या जन्मांच्या वेळी आणि लीलांच्या मंगलमयी कथा नेहमी ऐकल्यास व नामस्तोत्रे व जप गात राहिल्यास प्रपंचात आसक्त न होता व्यवहार करू शकाल. जो हे व्रत घेतो त्याच्या हृदयात प्रभूच्या प्रेमाचा अंकुर उगवतो. त्या भरात त्याला लोकांची मुळीच पर्वा नसते. आकाश, वायू, अग्नी, पाणी, पृथ्वी, ग्रह, नक्षत्रे, प्राणी, दिशा, वृक्ष, वनस्पती, नद्या, समुद्र व सर्व चराचरातील जीव सर्वांनाच भगवंतांचे शरीर समजून वंदन करावे. जेवताना जसे प्रत्येक घासाबरोबर तृप्ती, जीवनशक्ती आणि भूक नाहीशे होणे असे तीन फायदे एकाच वेळेला होतात, तसेच जेव्हा मनुष्य भगवंतांना शरण जातो तेव्हा त्याला भगवंतांबद्दलचे प्रेम, त्यांच्या स्वरूपाचा अनुभव आणि इतर वस्तूंविषयी वैराग्य अशा तीनही गोष्टींची एकाच वेळी प्राप्ती होते. जो भक्त भगवंतांचे नित्य भजन करतो त्याला भगवंतांच्या स्वरूपाचे ज्ञान प्राप्त होऊन तो परमशांतीचा अनुभव घेऊ लागतो. आता निमिराजा पुढचा प्रश्न विचारतो. तो म्हणतो, मनुष्यांपैकी भागवत कोणाला म्हणावे व त्याचा धर्म कोणता? तो काय बोलतो, कसा वागतो किंवा त्याचा स्वभाव कसा असतो व त्याच्या कोणत्या लक्षणांनी तो भगवंतांना प्रिय होतो? हा प्रश्न विचारल्यावर त्याचे उत्तर दिले हरीने. ऋषभ मुनींचा दुसरा पुत्र हरी. हरी म्हणाले, उत्तम भागवताची व्याख्या खालील 10 मुद्द्यांमध्ये आहे. 1. आत्मस्वरूप भगवान सर्व प्राण्यांमध्ये आत्मरूपाने राहिले आहेत असे जो पाहतो, त्याचबरोबर सर्व चराचर आत्मस्वरूप भगवंतांमध्येच आहे असेही पाहतो, तोच उत्तम भागवत समजावा. जो भगवंतांवर प्रेम करतो, त्यांच्या भक्तांशी मैत्री करतो, दुःखी व अज्ञानांवर कृपा करतो आणि भगवंतांचा द्वेष करणाऱ्यांची उपेक्षा करतो, तो मध्यम प्रतीचा भागवत होय. जो भगवंतांच्या मूर्तीचीच पूजा अर्चा भक्तीने करतो, परंतु त्यांचे भक्त किंवा अन्य लोकांवर प्रेम करत नाही, तो कनिष्ठ भागवत होय. जो इंद्रियांनी विषयांचे ग्रहण करतो, परंतु त्याबद्दल आवड निवड बाळगत नाही व ही सर्व भगवंतांचीच माया आहे असे मानतो, तो उत्तम भागवत समजावा. उत्तम भागवताबद्दलच सांगताना हरी पुढे म्हणतात, जन्म, मृत्यू, तहान, भूक, श्रम, भय आणि लालसा हे विकार क्रमशः शरीर, प्राण, इंद्रिये, मन आणि बुद्धी यांना होत असतातच. तरी सुद्धा जो भगवंतांचे स्मरण करण्यात इतका तन्मय झालेला असतो की या प्रापंचिक गोष्टींच्या मुळे जो त्रस्त होत नाही, तो उत्तम भागवत होय. ज्याला या शरीराचा, चांगल्या कुळात जन्मल्याचा तसेच वर्ण, आश्रम आणि जातीचाही अहंकार नसतो, तो उत्तम भागवत असतो व तो भगवंतांनाही प्रिय असतो. ज्याच्या मनामध्ये विषयभोगांची लालसा, कर्मप्रवृत्ती आणि त्यांचे बीज असणारी वासना यांचा उदय होत नाही आणि जो केवळ वासुदेवांच्याच आश्रयाने राहतो, तो पण उत्तम भागवत होय. जो शरीर संपत्ती किंवा शरीर किंवा धन इत्यादींच्या बाबतीत हे माझे आणि हे दुसऱ्याचे असा भेदभाव मानित नाही, तसेच सर्व पदार्थांमध्ये समस्वरूप अशा परमात्म्याला पाहत असतो व त्यामुळे शांत राहतो, तो उत्तम भागवत असतो. आपले अंतःकरण भगवन्मय करणाऱ्या देवतासुद्धा भगवंतांचे चरणकमळ धुंडाळीत असतात व त्यांच्यापासून अर्धे निमिषसुद्धा जे दूर होत नाही
व मग एखाद्याने त्याला त्रिभुवनाचे वैभवही देऊ केले तरी जो त्या भगवंतांचे स्मरण करणे सोडत नाही तोच वैष्णवांमध्ये अग्रसर ठरणारा असा उत्तम भागवत होय. शेवटच्या मुद्द्यात हरी सांगतात, अगतिक होऊन नामोच्चार केल्यावर सुद्धा संपूर्ण पापराशी नष्ट करणारे साक्षात श्री भगवान हरी प्रेमरज्जूने चरणकमळ बांधून ठेवल्यामुळे ज्याचे हृदयातील स्थान एका क्षणापुरतेही सोडत नाही तो उत्तम भागवत. तोच भगवत भक्तांमध्ये मुख्य होय. हरिओम. स्कंध 11 अध्याय 3. दुसऱ्या अध्यायातील निमिराजाचीच गोष्ट नारद मुनी पुढे चालू ठेवतायत ह्या अध्यायातही. आता विदेहराजाने ऋषभपुत्रांना विचारले की सर्व शक्तिमान परमकारण भगवंतांच्या मायावींना सुद्धा मोहित करणाऱ्या मायेचे स्वरूप कसे असते ते सांगावे. तेव्हा ऋषभांचा तृतीय पुत्र अंतरिक्ष म्हणाला, आदिपुरुष ज्या शक्तीने चराचराचा आत्मा होऊन त्यांना विषयभोग आणि मोक्ष देण्यासाठी पंचमहाभूतांच्या द्वारे अनेक प्रकारची श्रेष्ठ कनिष्ठ सृष्टी निर्माण करतो तिलाच माया असे म्हणतात. अशा प्रकारे पंचमहाभूतांच्या द्वारे तयार झालेल्या प्राणी शरीरांमध्ये प्रवेश करून स्वतःलाच एक मन, 5 इंद्रिये व 5 कर्मेंद्रिये अशा रूपात विभागून त्यांच्या द्वारा तोच विषयांचा उपभोग होतो आणि शरीरालाच आपले स्वरूप मानून त्यातच आसक्त होतो. हा देहधारी जीव इंद्रियांनी जी सकाम कर्मे करतो त्यानुसार शुभकर्माचे फळ सुख तर अशुभ कर्माचे फळ दुःख असे असते आणि तेच भोगत तो या जगात भटकत राहतो. पण हा कर्म परतंत्र जीव अनेक अमंगल कर्मफळांना भोगता भोगता पंचमहाभूतांच्या प्रलयापर्यंत जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये फिरतच राहतो. आता जेव्हा या पंचमहाभूतांच्या प्रलयाची वेळ येऊन ठेपते तेव्हा ते काय काय करतात, काय काय होते ते आता पाहूया. प्रलयाच्या वेळी अनादी आणि अनंत असा काळ द्रव्य गुणात्मक व्यक्तसृष्टीला नामरूपरहित करून मूळ कारणात विलीन करतो. त्यावेळी पृथ्वीवर सलग 100 वर्षेपर्यंत भयंकर कोरडा दुष्काळ पडतो. प्रलय काळाच्या शक्तीने सूर्याची उष्णता आणखीन वाढून तिन्ही लोक तापू लागतात. त्यावेळी शेषनागाच्या सहस्त्रमुखातून बाहेर पडणारा अग्नी वाऱ्याच्या साहाय्याने पाताळापासून वर 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 येत सारे काही जाळण्यास सुरुवात करतो आणि चारी बाजूंना पसरतो. नंतर प्रलयकालीन मेघ हत्तीच्या सोंडे एवढ्या पर्जन्यधारांचा 100 वर्षेपर्यंत सतत वर्षाव करत राहतात. त्यामुळे हे विराट ब्रह्मांड पाण्यामध्ये बुडून जाते. त्यावेळी विराट पुरुष आपले ब्रह्मांड शरीर सोडून सूक्ष्म अशा अव्यक्तात विलीन होतो. प्रलयकालीन वारा पृथ्वीचा गुणगंध आकर्षून घेतो, त्यामुळे तिचे पाण्यामध्ये रूपांतर होते. जेव्हा तोच वारा पाण्यातील रस शोषून घेतो तेव्हा तेच पाणी तेज बनते. तेव्हा प्रलयकालीन अंधार अग्नीचे गुणरूप काढून घेतो. ज्या वेळेला प्रलयकालीन अंधार अग्नीचे गुणरूप काढून घेतो त्यावेळी तो अग्नी वायूमध्ये लीन होतो व जेव्हा आकाश वायूचा गुणस्पर्श काढून घेतो तेव्हा तो वायू आकाशात लीन होतो. त्यानंतर काळरूप ईश्वर जेव्हा आकाशाचा गुण शब्द काढून घेतो तेव्हा ते आकाश तामस अंधकारात लीन होते. इंद्रिये आणि बुद्धी राजस अहंकारात लीन होतात. सात्विक अहंकारापासून उत्पन्न झालेल्या देवतांसह मन सात्विक अहंकारात प्रवेश करते व अहंकार महतत्वामध्ये विलीन होतो. पुढे महतत्व प्रकृती ब्रह्मामध्ये लीन होते. उत्पत्ती, स्थिती आणि संहार करणारी ही भगवंतांची त्रिगुणमय लीला आहे.
विदेहराजा निमीला आता पुढचा प्रश्न विचारायचा होता की आपले मन ज्यांच्या ताब्यात नाही त्यांना तरण्यास कठीण अशी भगवंतांची माया स्थूल बुद्धीचे लोक कसे सहजपणे पार करू शकतील. तेव्हा ऋषभपुत्र प्रबुद्ध म्हणाला की स्त्री पुरुष संबंध इत्यादी बंधनांनी बांधली गेलेली माणसे सुखांच्या प्राप्ती आणि दुःखांची निवृत्ती यासाठी कर्मे करीत राहतात, परंतु त्याचे फळ मात्र नेमके उलटे मिळते. याचा विचार करायला हवा. मिळवण्यास कठीण, नेहमी पीडा देणारे व स्वतःचा मृत्यूस्वरूप असलेले द्रव्य, घर, पुत्र, आप्तेष्ट, पशु इत्यादी नाशवान पदार्थ मिळाले तरी त्यापासून कोणते सुख मिळणार आहे. त्याचप्रमाणे कर्माने मिळणारे परलोक सुद्धा असेच नाशवान आहेत. तेथील पृथ्वीवरील लहान लहान राजांप्रमाणे बरोबरीच्यांशी स्पर्धा व वरचढांविषयी द्वेष असतो, शिवाय त्यांचा नाशही असतो. म्हणून आपले परमकल्याण व्हावे अशी ज्यांची इच्छा असेल त्याने शब्दज्ञानी, ब्रह्मानुभवी व शांतचित्त अशा गुरूंना शरण जावे. गुरु कसे असावे ते पण इथे थोडक्यात आपल्याला समजते. ब्रह्मजिज्ञासूने गुरूंनाच आपला आत्मा आणि देव मानले पाहिजे व निष्कपट भावाने त्यांची सेवा करून आणि त्यांच्या सान्निध्यात राहून भागवत धर्माचे शिक्षण प्राप्त करून घ्यावे. यामुळे सर्वात्मा व भक्तांना स्वतःचे दान करणारे भगवान प्रसन्न होतात. भागवत धर्म कसा असतो? सर्वप्रथम प्रापंचिक गोष्टींबद्दल अनासक्त भाव, नंतर सत्संगती, नंतर सर्वांबद्दल यथायोग्य दया, मैत्री व विनय असावा. पावित्र्य, तप, सहनशक्ती, मौन, स्वाध्याय, सरलता, ब्रह्मचर्य, अहिंसा तसेच सुखदुःख इत्यादी द्वंद्वांमध्ये समबुद्धी असणे हे गुण अंगी बाळगावे. सर्व ठिकाणी चैतन्य रूपात आत्म्याला व नियंता म्हणून ईश्वराला पाहावे. एकांतात राहावे. घराची आसक्ती ठेवू नये. पवित्र वस्त्रे धारण करावी व जे काही मिळेल त्यातच संतोष मानावा. भगवत प्राप्तीचा मार्ग दाखवणाऱ्या शास्त्रांविषयी श्रद्धा असावी व दुसऱ्या कोणत्याही धर्माची निंदा करू नये. प्राणायामाने मनाचा, मौनाने वाणीचा आणि वासनांचा त्याग करून कर्मांचा संयम करावा. इंद्रियांचा व मनाचा निग्रह त्यासाठी महत्त्वाचा असतो. नेहमी सत्य भाषण करावे. अद्भुत लीला करणाऱ्या भगवंतांचा जन्म, कर्म आणि गुणांचे श्रवण, कीर्तन आणि ध्यान करावे. तसंच सर्व कर्मे भगवंतांसाठीच करीत आहोत ही भावना सतत मनात ठेवावी. आपल्याला प्रिय असलेल्या सर्व गोष्टी भगवंतांच्या चरणी अर्पण कराव्यात. ज्या सद्गुरूंनी आपला आत्मा आणि स्वामी म्हणून भगवंतांचा साक्षात्कार करून घेतलेला असेल त्यांचीच सेवा करावी. सत्संगामध्ये भगवंताविषयीच चर्चा करावी व साधकांनी आपापसात प्रेमभावाने राहून संतुष्ट राहावे. त्याचवेळी प्रपंचातून सुद्धा मुक्त होऊन आध्यात्मिक व शांतीचा अनुभव घ्यावा. सतत श्रीकृष्णांचे स्मरण करीत राहावे, कारण पापांच्या समूहाचा श्रीकृष्ण एका क्षणात भस्म करतात. अशा प्रकारे जीवन व्यतीत केल्यास साधन भक्तीतून प्रेमभक्तीचा उदय होतो. अशी प्रेमशक्ती उत्पन्न झाली की तो भक्त भान विसरून शेवटी भगवंतात एकरूप होऊन आनंदमग्न होतो. जो भक्त भागवत धर्माचे सिद्धांत गुरूंकडून आत्मसात करतो त्याला गुरूंच्या योगाने भक्तीची प्राप्ती होते व तो नारायण पारायण होऊन ही संसार माया सहजपणे पार करून जातो. आता निमीला पुढचा प्रश्न पडला होता की ज्या परब्रह्म परमात्म्याचे नारायण नावाने वर्णन केले जाते त्याचे स्वरूप कसे होते. तेव्हा ऋषभपुत्र पिप्पलायन म्हणाला की जी या जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलयाचे कारण असून स्वतः मात्र कारणरहित आहेत. स्वप्न, जागृती आणि सुषुप्ती या अवस्थांमध्ये तसेच समाधी अवस्थेत सुद्धा
साक्षी रूपाने विद्यमान असते, जिच्या सत्तेतच शरीर, इंद्रिय, प्राण आणि अंतःकरण ही सर्व चेतन आपापली कामे करतात, त्या परमवस्तूला नारायण समजावे. या परमतत्वामध्ये मनाची गती नाही की वाणीची गती नाही. प्राण व इंद्रियेही त्याला जाणत नाही. नेती नेती हे श्रुतीचे शब्दसुद्धा बोध करून देणाऱ्या साधनांचा निषेध करून तात्पर्य रूपाने जेथे निषेध संपतो ते बोध करून देणाऱ्या साधनांच्या द्वारे आपले मूळ रूप दाखवतात. कारण हे मूळ रूप नसेल तर निषेधच सिद्ध होणार नाही. जेव्हा सृष्टी नव्हती तेव्हा केवळ ते हे एकच तत्व होते. सृष्टीचे निरूपण करण्यासाठी त्यालाच सत्व रज तमात्मक प्रकृती म्हटल्या गेले. परत त्यालाच ज्ञानप्रधान असल्यामुळे महतत्व, क्रियाप्रधान असल्यामुळे सूत्रात्मा व जीवाशी उपाधी असल्यामुळे अहंकार म्हटले गेले. वास्तविक इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता किंवा इंद्रिये, त्यांचे विषय किंवा त्यापासून मिळणारे सुख या विविध शक्ती ब्रह्मच आहेत. तात्पर्य थोडक्यात सांगायचे झाले तर जे काही कार्यकारण आहे ते सर्व, तसेच त्याच्या पलीकडील जे काही आहे ते सुद्धा सर्व ब्रह्मच आहे. आत्मा ब्रह्मस्वरूप असल्यामुळे कधी जन्म घेत नाही तर कधी मरतही नाही. त्याची कधी वाढ होत नाही तर कधी घटही होत नाही. पण परिवर्तनशील अशा अवस्था व पदार्थ यांच्या तिन्ही काळांचा तोच साक्षी असतो. सर्वांमध्ये अविनाशी असा तो आहे. जसा प्राण एकच असून निरनिराळ्या ठिकाणी असल्याने त्याची अनेक नावे आहेत, त्याचप्रमाणे आत्मा ज्ञानस्वरूप व एक असून सुद्धा अनेक भासतो. अंडज, जरांगूळ, उद्भिज्ज व स्वेदज या सर्व जीव शरीरांमध्ये एकच प्राणशक्ती जीवांच्या बरोबर तेथे तेथे जाते. सुषुप्ती अवस्थेमध्ये जेव्हा इंद्रिये निश्चेष्ट झालेली असतात तेव्हा अहंकार सुद्धा निद्रितावस्थेतच असतो. त्यामुळेच मी सुखाने झोपलो होतो किंवा मला छान शांत झोप लागली होती याचे आपल्याला नंतर स्मरण होते. भगवान कमलनाभांच्या म्हणजेच नारायणांच्या चरणकमलांची प्राप्ती करण्याच्या इच्छेने जेव्हा तीव्र भक्ती केली जाते तेव्हा तीच भक्ती गुण आणि कर्मांनी उत्पन्न झालेले चित्तातील सर्व दोष जाळून टाकते आणि जेव्हा चित्त शुद्ध होते तेव्हा आत्मतत्वाचा साक्षात्कार होतो. निमी राजा लहान असताना एकदा त्याच्या वडिलांकडे सनकादी ऋषी आले होते. तेव्हा छोट्या निमीने त्यांना कर्मयोगाचा अर्थ विचारला होता. त्यावेळी उत्तर माहीत असूनही ऋषींनी त्याला उत्तर दिले नव्हते, कारण या प्रश्नाच्या उत्तराचे तात्पर्य विद्वानांनाही कळत नाही. तेव्हा लहान वयात हे सर्व समजण्याची पात्रताही नसते. पण आज त्यांना निमीच्या त्या प्रश्नाचे उत्तर देणे योग्य वाटले. म्हणून ऋषभाचा दुसरा पुत्र अविर्होत्र म्हणाला, कर्मयोगाद्वारे मनुष्य शुद्ध होतो व त्याला लवकरच क्रमफल प्राप्त होते. अकर्म, कर्म आणि विकर्म म्हणजेच निषिद्ध काम, शास्त्रविहित काम व विहित कर्माचे उल्लंघन ही तिन्ही कर्मे फक्त वेदांद्वारेच जाणली जातात. लौकिक व्यवहारातून त्याचे स्वरूप ठरवणे योग्य नाही. वेद हा अपौरुषेच ईश्वर रूप आहे. वेदांचा मुख्य अर्थ वेगळा असतो आणि तात्पर्य वेगळे असते. कर्मबंधनातून मुक्त होण्यासाठी वेद माणसाला कर्मच करायला सांगतात. अज्ञानी लोकांना त्या कर्मांपासून मिळणाऱ्या फळांचे प्रलोभन दाखवून वेद त्यांना कर्मामध्ये प्रवृत्त करतात. अज्ञानी माणसाला जर इंद्रिये वश नसतील आणि त्याने आपल्या मनानेच वेदोवत कर्मांचा त्याग केला तर त्याच्या हातून अधर्म घडतो व तो जन्ममृत्यूच्या बंधनातून सुटत नाही. म्हणून फळाची आशा न धरता वेदोक्त कर्मांचेच अधिष्ठान अनुष्ठान करून जो त्याचे फळ भगवंतांना समर्पण करतो त्याला कर्माच्या निवृत्तीपासून प्राप्त होणारी ज्ञानरूप सिद्धी प्राप्त होते. ज्याला आपल्या ब्रह्मस्वरूप आत्म्याची हृदयग्रंथी म्हणजे मी आणि माझे ही कल्पना नष्ट व्हावी असे वाटत असेल
तर त्याने वैदिक आणि तांत्रिक अशा दोन्ही पद्धतींनी भगवंतांची आराधना करावी. गुरूंकडून दीक्षा मिळाल्यावर त्यांच्याकडून अनुष्ठान विधी शिकावा. नंतर आपल्या भगवंतांची जी मूर्ती प्रिय वाटेल तिच्या ठिकाणीच पूजा करावी. पूजा करण्यापूर्वी स्नान इत्यादी करून शुद्ध होऊन भगवंतांच्या मूर्तीसमोर बसावे. प्राणायाम शक्तींनी शरीर आधी शुद्ध करावे व त्यानंतर आसन विधी न्यास वगैरे करून घेऊन पूजा करावी. पूजा करताना देशकालानुसार मिळालेल्या पूजा सामग्रीने मूलमंत्र म्हणून तिची यथासांग पूजा करावी. नंतर तेच आपल्यामध्ये आहेत असे समजून ध्यान करण्याआधी त्यांची स्तोत्रांनी स्तुती करावी व भगवंतांना हृदयामध्ये धारण करून त्यांना योग्य ठिकाणी स्थानापन्न करून पूजेची समाप्ती करावी. अशा रीतीने पूजन केल्यास लवकर मुक्ती मिळते. हरिओम. स्कंध 11 अध्याय 4. या अध्यायामध्ये नेहमीच्या प्रश्नांना उत्तरं देताना ऋषभपुत्र पुढे काय काय उत्तरं देत आहेत ते आपण बघणार आहोत. ह्या अध्यायामध्ये ऋषभपुत्र राजा निमीला भगवंतांच्या अवतारांचे वर्णन सांगणार आहेत. राजा निमीने पुढे ऋषभपुत्रांना विचारले की श्रीहरींनी स्वेच्छेनुसार जे अवतार घेऊन आत्तापर्यंत ज्या ज्या लीला केल्या आहेत किंवा ते सध्या करीत आहेत अथवा ते पुढे करतील त्याबद्दल मला सांगावे. तेव्हा ऋषभपुत्र द्रुमिल म्हणाला, भगवंत अनंत असूनही त्यांचे गुणही अनंत आहेत. त्यांची गणती करणे कठीण आहे, तरी सांगतो. एक पुरुष. भगवंतांनी स्वतःच निर्मिलेल्या पंचमहाभूतांच्या योगाने विराट शरीराची निर्मिती करून आपल्या अंशाने त्यात प्रवेश केला. तेव्हा त्या आदिदेव नारायणाला पुरुष हे नाव पडले. त्यांच्या ह्या विराट शरीरात तिन्ही लोक समावले आहेत. त्यांच्याच इंद्रियांपासून सर्व देह धारण करण्याची ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये निर्माण झाली आहेत. त्यांच्या स्वरूपापासूनच प्राण्यांमध्ये ज्ञानाचा संचार होतो. त्यांच्या श्वासोच्छ्वासाने शरीरात बळ येते, तसेच इंद्रियांमध्ये ओज व काम करण्याची शक्ती उत्पन्न होते. तेच सत्व इत्यादी गुणांनी विश्वाची उत्पत्ती, स्थिती व प्रलय करतात. म्हणून तेच आदिकर्ता होत. दुसरं ब्रह्मदेव. जगाच्या उत्पत्तीसाठी भगवंतांच्या रजोगुणापासून ब्रह्मदेवांची निर्मिती झाली आहे. 3 आहे विष्णू. नंतर ते आदिपुरुषच आपल्या सत्वांशाने जगाच्या स्थितीसाठी तसेच ब्राह्मण व धर्म यांच्या रक्षणासाठी विष्णू रूपाने पृथ्वीतलावर आले. 4 रुद्र. तेच आदिपुरुष तमोगुणाच्या अंशाने जगाच्या संहारासाठी रुद्र झाले. अशा प्रकारे त्यांच्यापासूनच प्रजेची निरंतर उत्पत्ती, स्थिती आणि संहार होत राहतात. 5वा अवतार आहे नरनारायण. दक्ष राजाची मूर्ती नावाची कन्या धर्माची पत्नी होती. आदिपुरुषाने तिच्यापासून ऋषिश्रेष्ठ शांतचित्त अशा नरनारायणाच्या रूपाने अवतार धारण केला व एवढेच नाही तर स्वतः सुद्धा त्याचेच अनुष्ठान करीत आजही ते बद्रिकाश्रमामध्ये आहेत. मोठमोठे ऋषी त्यांची सतत सेवा करीत असतात. एकदा इंद्राला शंका आली की तपश्चर्येने हे आपले स्थान हिरावून घेऊ इच्छितात की काय. तेव्हा त्यांच्या तपश्चर्येत विघ्न आणण्यासाठी इंद्राने कामदेवाला पाठवले. कामदेवाला भगवंतांच्या महिम्याचे ज्ञान नसल्याने तो अप्सरागण घेऊन तेथे गेला व अप्सरांना त्यांच्या कटाक्ष बाणांनी भगवंतांना घायाळ करण्यास सांगितले. शिवाय त्यांचे काम सोपे व्हावे म्हणून बरोबर वसंत ऋतू व शीतल वायू पण घेऊन आला. आदिकर्ता आदिदेवांनी हे कृत्य अविवेकी इंद्राचे आहे हे लगेच जाणले. त्यांनी कामदेवांना अभय दिले व म्हणाले त्यांनी पण या देवांगणांसोबत त्या आश्रमातच राहावे. त्यावेळी सर्वांनी लाजेने माना खाली घातल्या व भगवंतांचे श्रेष्ठत्व
मान्य करीत त्यांची स्तुती केली. त्यांना कळून चुकले होते की जर भगवंतांची कृपा असेल तर त्याचे भक्त परमपदाला जातात, पण जे निष्फळ क्रोधाच्या आहारी जातात त्यांनी कितीही कठीण तपश्चर्या केली तरी सर्व धुळीलाच मिळेल. कामदेव व देवगणांच्या भगवंतांच्या स्तुतीने भगवंतांनी आपल्या मायेने अचानक वस्त्रालंकारांनी नटलेल्या अत्यंत सुगंधी अत्तरे लावलेल्या लावण्यवती तेथे प्रगट करून दाखवल्या. त्यांच्या रूपासमोर इंद्राने पाठवलेल्या देवगणांचे लक्षण फिके पडले. त्यांच्या माना खाली गेल्या. तेव्हा भगवंतांनी कामदेवाला त्यापैकी कोणतीही एक लावण्यवती निवडून आपल्यासोबत नेण्याची परवानगी दिली. तेव्हा ते सर्व स्वर्गलोकी गेले व इंद्राला सर्व वृत्तांत सांगितला. ते ऐकून इंद्राला आश्चर्य तर वाटलेच, पण तो भयभीत पण झाला. भगवान विष्णूंनी आपल्या स्वरूपापासून न ढळता जगाच्या कल्याणासाठी खालील अवतार धारण केले आहेत. पहिल्यांदा आपण 5 अवतार पाहिले. आता 6वा हंस, 7वा दत्तात्रय, 8वा सनकादिक, 9वा ऋषभ, 10वा हयग्रीव. हयग्रीव या अवतारात भगवंतांनी मधुकैटभ नावाच्या असुरांचा संहार करून त्यांनी चोरून नेलेले वेद परत आणले. 11वा अवतार मत्स्यावतार सांगितला गेलाय. या अवतारात त्यांनी मनु, पृथ्वी आणि वनस्पतींचे रक्षण केले. 12वा अवतार वराह अवतार. यात पृथ्वीचा रसातलातून उद्धार करताना हिरण्याक्षचा संहार केला. 13वा अवतार कूर्मावतार. अमृत मंथनाच्या वेळी आपल्या पाठीवर मंदराचल ठेवून घेतला भगवंतांनी. शिवाय शरणागत आर्त भक्त गजेंद्राला मगरीपासून पण सोडवले. 14वा नरसिंह अवतार. यात सज्जनांचे त्यांनी रक्षण केले, तसेच हिरण्यकशिपूलाही ठार मारले. 15वा अवतार वामन अवतार. याचकाचा बहाणा करून दैत्यराज बलीकडून पृथ्वी काढून घेऊन ती अदितीनंदन देवतांना दिली. 16वा अवतार परशुराम अवतार. या अवतारात त्यांनी 21 वेळा पृथ्वी क्षत्रियहीन केली. 17वा अवतार राम अवतार. समुद्रावर सेतू बांधून रावणाचा लंकेत जाऊन प्रभूंनी वध केला. 18वा अवतार कृष्ण अवतार. पृथ्वीवरील पापी लोकांचा भार कमी करण्याचे काम त्यांनी या अवतारात केले. 19वा बुद्ध अवतार. अनेक तर्कवितर्कांनी लोकांना शांतीच्या मार्गाने या अवतारात भगवंतांनी मोहित केले. आणि 20वा अवतार कल्की अवतार. या अवतारात भगवंत क्षुद्र राजांचा वध करतील. हरिओम. स्कंध 11वा, अध्याय 5वा. या अध्यायामध्ये ऋषिपुत्र चमस मिथिला नरेश निमीच्या शंकांचे निरसन करताना वर्णाश्रम व भक्तिहीन पुरुषांची होणारी गती आणि भगवंतांच्या पूजाविधीचे वर्णन करणार आहे. चमस म्हणाला, विराट पुरुषाच्या मुखापासून सत्व प्रधान ब्राह्मण, भुजांपासून सत्व अधिक रज प्रधान क्षत्रिय, मांड्यांपासून रज अधिक तम प्रधान वैश्य आणि चरणांपासून तमप्रधान शूद्र अशी गुणांनुसार 4 वर्णांची उत्पत्ती झाली आहे. तसेच त्यांच्याच मांड्यांपासून गृहस्थाश्रम, हृदयापासून ब्रह्मचर्य, वक्षस्थळापासून वानप्रस्थ आणि मस्तकापासून संन्यास हे 4 आश्रम निर्माण झाले आहेत. तेव्हा निमीने विचारले की ज्यांच्या भोगेच्छा पूर्ण झालेल्या नसतात अशा लोकांना कोणती गती प्राप्त होते? त्यावर चमस म्हणाला, जे लोक प्रत्यक्ष आपला पिता असणाऱ्या भगवंतांचे भजन करीत नाहीत, उलट त्यांचा अनादरच करतात, ते वर्णाश्रमापासून च्युत होऊन अधोगतीला जातात. बरेचदा कथा कीर्तनांद्वारे व नामसंकीर्तन करून अशांची मने भक्तीकडे वळवता येतात. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हे जन्माने, वेदाध्यायाने तसेच
उपनयनादी संस्कारांनी भगवंतांच्या चरणांपर्यंत जाऊन पोहोचलेले असतात. तरीसुद्धा वेदातील अर्थवादामुळे ते कर्मफलात आसक्त होत जातात. त्यांना कर्माचे रहस्य कळत नसते. रजोगुणांमुळे त्यांचे संकल्पही भयंकर असतात. त्यांच्या इच्छांना सीमा नसते व क्रोध सापाप्रमाणे असतो. ते भगवंतांच्या प्रिय भक्तांचीही खिल्ली उडवायला मागे पुढे पाहत नाहीत. धर्म, वैभव, कुलीनता, विद्या, सौंदर्य, सामर्थ्य आणि घमेंडींनी ते आंधळे होतात. तसेच ते जे दान करतात त्यामुळेही त्यांना अहंकार होतो. त्यांच्या हे लक्षात येत नाही की भगवान आकाशाप्रमाणे निरंतर सर्व शक्ती धारण करणाऱ्यांमध्ये राहिलेले आहेत व तेच आपला प्रियतम आत्मा आहेत. या अशा लोकांच्या उच्छृंखल प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवून त्यांच्यापासून लोकांना निवृत्त करण्यासाठी काही नियम आहेत. पण त्यांच्या हे लक्षात येत नाही की धनाचे उद्दिष्ट धर्म हेच होय. कारण धर्मामुळेच परमतत्वाचे ज्ञान, त्यापासून साक्षात्कार आणि त्यामुळेच परमशांती यांचा लाभ होतो. परंतु लोक त्या धनाचा कामोपभोगासाठी उपयोग करतात आणि शरीराला मृत्यू अटळ आहे हे विसरतच जातात. सौत्रामणी या यज्ञामध्ये सुद्धा मद्याचा वास घेणे एवढेच विधान दिले आहे, पिण्याचे नाही. यज्ञामध्ये पशुला फक्त स्पर्श करावयास सांगितले आहे, हिंसा नाही. किंवा पत्नीसोबत मैथून सुद्धा विषयभोगासाठी नाही तर संततीसाठी सांगितले आहे. हा इतकाही आपला विशुद्ध धर्म ते जाणीत नाहीत. जे निःशंकपणे पशुची हिंसा करतात ते पशुच त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना खातात. जे लोक फक्त आपल्या शरीरावरच प्रेम करतात व आपल्याप्रमाणेच दुसऱ्यांच्या शरीरात पण आत्म्याचा वास असतो व तो पण सर्व शक्तिमान श्रीहरींचाच असतो, हे लक्षात न ठेवून दुसऱ्यांचा द्वेष करतात, अशा लोकांचा अधःपात होतो. अशांना क्षणभरही शांती लाभत नाही. जे लोक भगवंतांना विन्मुख झाले आहेत ते अत्यंत परिश्रम करून मिळवलेले पुत्र, मित्र, घर, धन, संपत्ती या सगळ्यांना सोडून देऊन शेवटी नाईलाजाने घोर नरकात जाऊन पडतात. आता राजा निमीला त्या ऋषभपुत्रांकडून हे जाणून घ्यायचे होते की भगवान कोणत्या वेळी कोणता रंग आणि कोणता आकार धारण करतात आणि माणसे त्यांची कोणत्या नावांनी आणि विधींनी उपासना करतात. तेव्हा ऋषभपुत्र करभाजन हा 7वा पुत्र होता. सत्य, त्रेता, द्वापार आणि कली ही 4 युगे आहेत असे म्हणाला. सत्ययुगामध्ये भगवंतांचा रंग शुभ्र रंग असतो. त्यांना 4 हात असतात व मस्तकावर जटा असतात. ते वल्कले नेसतात. तसेच कृष्णाजीन यज्ञोपवीत रुद्राक्षांची माळ, दंड आणि कमंडलू धारण करतात. या युगातील माणसे शांतताप्रिय, वैरभाव न बाळगणारे, सर्वांचे हितचिंतणारे आणि समदर्शी असतात. इंद्रिये व मन ताब्यात ठेवून ते तपश्चर्येने देवाची आराधना करतात. या युगामध्ये हंस, सुपर्ण, वैकुंठ, धर्म, योगेश्वर, अमल, ईश्वर, पुरुष, अव्यक्त आणि परमात्मा ही त्यांची नावे असतात. त्रेतायुगामध्ये भगवंतांचा रंग लाल असतो. त्यांना 4 हात असतात. ते 3 मेखला धारण करतात. त्यांचे केस सुवर्णासारखे असतात. ते वेदांनी प्रतिपादन केलेल्या यज्ञाच्या रूपामध्ये राहून सृक्, स्क्रुवा इत्यादी यज्ञपात्रे धारण करतात. या युगातील माणसे धर्मावर निष्ठा ठेवणारी आणि वेदांचे अध्ययन, अध्यापन करणारी असतात. ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद या वेदत्रयींच्या द्वारे ते सर्व देवस्वरूप भगवान श्रीहरींची आराधना करतात. या त्रेतायुगात त्यांना विष्णू, यज्ञ, पृश्निगर्भ, सर्व देव, उरुक्रम, वृषाकपी, जयंत आणि अरुणाय या नावांनी ओळखतात किंवा संबोधतात. द्वापारयुगामध्ये मात्र भगवंतांचा रंग सावळा असतो.
ते पितांबर धारण करतात. शंख, चक्र, गदा, पद्म ही त्यांची स्वतःची आयुधे त्यांच्या हातात असतात. वक्षस्थळावरील श्रीवत्स इत्यादी चिन्हे आणि कौस्तुभमणी इत्यादी लक्षणांनी ते ओळखले जातात. या युगात जिज्ञासू माणसे राजचिन्हांनी युक्त अशा त्या परमपुरुषाची वैदिक आणि तांत्रिक विधींनी आराधना करतात. ते म्हणतात, वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध या चतुर्व्यूह रूपामध्ये असणाऱ्या आपणास आम्ही नमस्कार करतो. तो नमस्कार ऋषी नारायण, महात्मावर विश्वेश्वर, विश्वरूप आणि सर्व भूतात्मा अशा भगवंतांना असतो. कलियुगात अनेक तंत्रांच्या पद्धतीने भगवंतांची पूजा केली जाते. या युगामध्ये भगवंतांचा कृष्णवर्ण असतो. इंद्रनील रत्नाप्रमाणे त्यांच्या अंगाची कांती उज्ज्वल असते. ते हृदय इत्यादी अंगे, कौस्तुभ इत्यादी उपांगे, सुदर्शन इत्यादी अस्त्रे आणि सुनंद प्रभृती पार्षदांनी युक्त असतात. या युगात श्रेष्ठ बुद्धिमान पुरुष नामसंकीर्तन रूप यज्ञांनी त्यांची आराधना करतात. ते पुढे म्हणाले, करभाजन पुढे म्हणाले, जरी निरनिराळ्या युगातील लोक आपल्याला युगानुरूप नामरूपांनी भगवंतांची आराधना करीत असले तरी सर्व पुरुषार्थांचे स्वामी श्रीहरी हेच आहेत. कलियुगात मात्र केवळ नाम संकीर्तनानेच सगळ्यांचे मनोरथ पूर्ण होतात. म्हणून या युगाचा हा गुण जाणणारे सारग्राही श्रेष्ठ पुरुष कलियुगाची अत्यंत प्रशंसा करतात. संसार चक्रामध्ये फिरणाऱ्या माणसांना भगवंतांच्या नामसंकीर्तनापेक्षा अधिक असा दुसरा लाभ नाही. कारण त्यामुळेच त्यांच्या संसारातील मायेचा नाश होऊन त्यांना परमशांतीचा अनुभव येतो. जो भक्त आपल्या प्रियतम भगवंतांच्या चरणकमलांचे अनन्य भावाने भजन करतो, त्याच्याकडून चुकून एखादे पापकर्म घडले तरी त्याच्या हृदयात असलेले परमपुरुष श्रीहरी ते सर्व लगेचच धुवून टाकतात. हे सर्व ऐकल्यानंतर मिथिला नरेश अत्यंत संतुष्ट झाला व त्याने या 9 जयंती पुत्रांची पूजा केली व ते स्वतःने परमगती प्राप्त करून घेतली. अशा तऱ्हेने नारद मुनींनी वसुदेवांना भागवत धर्म काय हे सांगितल्यावर वसुदेवांना हे पण सांगितले की त्यांनी या धर्माचे काटेकोरपणे पालन केल्यास तेही सर्व आसक्तींपासून मुक्त होऊन भगवंतांचे परमपद प्राप्त करून घेतील. नारदांकडून हे सर्व ऐकल्यावर वसुदेव आणि भाग्यवती देवकी या दोघांनाही अतिशय आश्चर्य वाटले. त्यांच्या मनात संसाराप्रती जो काय मोह शिल्लक होता तो त्यांनी त्याच क्षणी सोडून दिला. हरिओम. स्कंध 11 अध्याय 6. या अध्यायामध्ये भगवंतांना स्वधामाला परतण्यासाठी देवतांनी केलेली प्रार्थना आणि प्रभास क्षेत्री जाण्याची यादव करीत असलेली तयारी पाहून उद्धवाचे भगवंतांकडे येणे हे बघणार आहोत. श्री शुकमुनी आता राजा परीक्षिताला सांगतात की एकदा द्वारकेत ब्रह्मदेव आपल्याबरोबर सर्व देव आणि शंकर यांच्यासह श्रीकृष्णांच्या दर्शनासाठी आले. दिव्य तेजाने झळकणाऱ्या श्रीकृष्णांचे त्यांनी दर्शन घेतले, पण कितीही पाहिले तरी त्यांचे नेत्र तृप्तच होत नव्हते. स्वर्गातील उद्यानातील फुलांचा त्यांनी यदुश्रेष्ठ जगदीश्वरावर वर्षाव केला आणि सुंदर शब्दार्थांनी युक्त अशा वाणीने त्यांची ते स्तुती करू लागले. त्यांनी पुढे भगवंतांना विनंती केली की भक्तजनांच्या सर्व अशुभ वासना भगवंतांनी अग्निस्वरूप होऊन भस्म कराव्यात. भगवंतांवरील श्रद्धेने भक्तांची अंतःकरणे शुद्ध होत आणि त्यांची पापे धुतली जावोत. भगवंत स्वतः म्हणजे काळाहूनही वेगवान असलेले पुरुषोत्तम आहेत. आपल्या चरणांनी भक्तांचे कल्याण हो. त्रैलोक्य लोकातील
पापांच्या राशी धुवून टाकण्यासाठी दोनच नद्या पवित्र आहेत. एक म्हणजे आपल्या अमृतमय लीलांनी भरलेली कथानकं आणि आपले चरण धुतल्यानंतर पाण्याने भरलेली गंगा नदी. नंतर ब्रह्मदेव म्हणाले, पृथ्वीवरील भार कमी करण्यासाठी आपण स्वयं अवतार घ्यावा अशी आम्हीच तुम्हाला विनंती केली होती. तुम्ही ते काम अत्यंत चांगल्या तऱ्हेने पूर्ण केले आहे. शिवाय सत्यपारायण साधू पुरुषांच्या ठिकाणी आपण धर्माची स्थापना सुद्धा केलीत व जगाच्या हितासाठी औदार्य आणि पराक्रमाने आपण अनेक लीला पण केल्यात. जी सज्जन माणसे आपल्या लोकांचे श्रवण कीर्तन करतील ती तर या अज्ञातरूप अंधकाराच्या पलीकडे सहज निघून जातील. हे प्रभो, आपण या यदुवंशामध्ये अवतार घेतलेला आता 125 वर्ष झाली आहेत. आता देवांचे कोणतेही कार्य शिल्लक राहिलेले नाही. तरी आता आपणास योग्य वाटत असेल तर आपण आपल्या परमधामात परत यावे आणि आपले सेवक असलेल्या आम्हा लोकपालांचा तसेच आपल्या लोकांचा सांभाळ करावा. तेव्हा श्रीकृष्ण ब्रह्मदेवांना म्हणाले, तुम्ही हे सुचवण्यापूर्वीच मी तसे ठरवलेलेच आहे. आता फक्त उच्छृंखल यदूंना, जे पराक्रम, शौर्य आणि संपत्तीने उन्मत्त होऊ लागले आहेत व कदाचित ते सर्व पृथ्वीच गिळंकृत करतील, त्यांचा वंश नष्ट न करताच जर मी निघून गेलो तर ते मर्यादेचे उल्लंघन करून या जगाचा संहार करतील. ब्राह्मणांच्या शापामुळे आता त्यांचा वंशाचा नाश होण्यास सुरुवात झालीच आहे. यांचा अंत झाला की मी लगेच स्वधामाला परत येईन. त्यावर ब्रह्मदेव आदींनी त्यांना नमस्कार केला व ते सर्व आपल्या धामाकडे निघून गेले. त्यानंतर अचानक द्वारकापुरीमध्ये मोठमोठे अपशकुन होऊ लागले. तेव्हा सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ श्रीकृष्णांकडे आले. त्यावेळी श्रीकृष्ण त्यांना म्हणाले, यदुवंशीयांनी आता इथे राहणे योग्य नाही. जर जगायचे असेल तर आपण सर्वच पवित्र अशा प्रभास क्षेत्री जाऊ. तेथे आपण दान धर्म ब्राह्मण भोजन करू व दाने देऊ आणि अनेक संकटातून पार होऊन जाऊ. त्याबरोबर यादवांनी प्रभास क्षेत्री जाण्यासाठी रथ सज्ज केले. हे सगळे समजल्यावर उद्धव श्रीकृष्णांकडे एकांतात गेला व त्यांच्या चरणांवर डोके टेकवून त्याने त्यांना नमस्कार केला आणि हात जोडून त्यांची प्रार्थना करू लागला. तो म्हणाला, हे योगेश्वरा, आपण परमेश्वर असल्यामुळे शक्य असूनही आपण ब्राह्मणांचा शाप निष्भ्रम केला नाहीत. यावरून मला असे वाटते की आपण यदुवंशी यांचा संहार करून या लोकाचा त्याग करणार आहात. हे निश्चित मला आता जाणवू लागले. परंतु केशवा, मी आपल्या वाचून एक क्षणभरही राहू शकत नाही. आपण मलाही आपल्याबरोबर आपल्या धामाला घेऊन चलावे. आपली लीला माणसांसाठी परममंगल आणि कानांना अमृत स्वरूप आहे. आपण वापरलेली माळ, चंदन, वस्त्रे, अलंकार इत्यादी वस्तू प्रसाद म्हणून घेणारे आम्ही खरे तर आपले सेवकच आहोत. हरिओम. स्कंध 11, अध्याय 7. मागील अध्यायी आपण पाहिले की उद्धव श्रीकृष्णांकडे गेला व त्यांना आपल्याबरोबर घेऊन जाण्याचा हट्ट धरला. तेव्हा श्रीकृष्णांनी विविध गुरूंची उदाहरणे देऊन त्याला उपदेश केला. ह्या अध्यायामध्ये म्हणून त्याला अवधूतोपाख्यान असे म्हणतात. पृथ्वी ते कबूतर अशा 8 गुरूंची कथा श्रीकृष्णांनी उद्धवाला सांगितली. ते आता आपण पाहू. आता शुकमुनी राजा परीक्षिताला सांगतायत, उद्धवाने श्रीकृष्णांकडे जाऊन त्यांची प्रार्थना करून भगवंताबरोबर त्यांच्या धामाला जाण्याचा हट्ट धरला. तेव्हा श्रीकृष्ण त्याला म्हणाले, तू जे म्हणतो आहेस ते खरे आहे. मला पण आपल्या धामाला परत जावेसे वाटतेच आहे. शिवाय ब्रह्मदेव, शंकर, इंद्र इत्यादी लोकपालांना सुद्धा मी त्यांच्या लोकात यावे असे वाटते. मी बलरामांसहित ज्या कामासाठी पृथ्वीवर अवतीर्ण झालो होतो ते मी पूर्ण केले आहे. ब्राह्मणांच्या शापाने जणू आधीच भस्मसात झालेला हा यदुवंश आता आपापसात युद्ध करून नष्ट होऊन जाईल. आजपासून 7व्या दिवशी या द्वारकापुरीला समुद्र बुडवून टाकेल. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या क्षणी मी या मृत्यूलोकाचा त्याग करीन
त्याच क्षणी येथील सर्व मांगल्य नष्ट होईल व थोड्याच दिवसात पृथ्वीवर कलियुगाचा महिमा सुरू होईल. यापुढे भगवान श्रीकृष्णांना उपदेश करतात. तेव्हा ते म्हणतात, मी या पृथ्वीचा त्याग केल्यावर तू मात्र येथे राहू नकोस, कारण कलियुगात बहुतेक लोकांची रुची अधर्माकडेच राहील. तू माझ्या ठिकाणी अनन्य प्रेमाने मन लावून समदृष्टीने पृथ्वीवर विहार कर. जगात मन, वाणी, डोळे, कान इत्यादी इंद्रिये जे अनुभवतात ते सर्व नाशवान आहे. ज्याची बुद्धी गुणदोषमुक्त असते त्याच्यासाठीच कर्म, अकर्म आणि विकर्म असे भेद असतात. हा अनेकत्वाचा भ्रम होऊ नये म्हणून तू आपली सर्व इंद्रिये आणि मन ताब्यात ठेव आणि सर्व जग आपल्या आत्म्यामध्येच पसरलेले असून वसलेले असून परमात्मा व तो आत्मा एकरूप आहेत असा अनुभव घे. शब्दज्ञान व अनुभव यांनी समृद्ध होऊन आनंदमग्न हो. श्रुतींच्या तात्पर्यांचे यथार्थ ज्ञान प्राप्त करून घेतल्यास मनुष्याच्या वृत्ती शांत होतात व तो सर्वांचा मित्र होतो. त्याला जन्ममृत्यू पण असत नाही. हा उपदेश ऐकल्यावर उद्धवाने भगवान श्रीकृष्णांना संन्यासाचा उपदेश समजावून सांगण्याची विनंती केली. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, संन्यास व्यवहार चतुर लोक चित्तातील अशुभ वासनांपासून स्वतःचा उद्धार करून घेऊ शकतात. त्या बाबतीत आपण आपले गुरु असतो. पुढे भगवंत म्हणतात की मी 1, 2, 3, 4 आणि 4 पेक्षा अधिक पाय असलेली आणि अजिबात पाय नसलेली अशी अनेक प्रकारची शरीरे प्राण्यांमध्ये निर्माण केली, पण मला स्वतःला माणसाचे शरीर अधिक प्रिय आहे, कारण माणसाला बुद्धीची देणगी लाभलेली आहे. मनुष्य आपले चित्त एकाग्र करून त्या सर्व प्रवर्तक ईश्वराचा साक्षात अनुभव घेऊ शकतो. या संदर्भात परमतेजस्वी अवधूत व राजा यदू यांच्यातील संभाषण आपण ऐकूया. एकदा राजा यदूने अवधूतांना प्रश्न केला की संसारातील विषयांचा स्पर्शही नसलेले आपण केवळ एकटेच असता, मग आपल्याला स्वतःमध्येच आनंद कसा मिळतो? तेव्हा यदूच्या विनम्र प्रश्नाला उत्तर देताना अवधूत म्हणाले, मी जरी एकटा राहत असलो तरी मी आपल्या बुद्धीनेच अनेक गुरूंचा आश्रय घेतला आहे. तू त्या प्रत्येक गुरुचे नाव व त्यांची शिकवण ऐक. ह्यालाच अवधूत आख्यान म्हणतात. माझे गुरु कोण कोण आहेत? तर 1 पृथ्वी, 2 वायू, 3 आकाश, 4 जल, 5वा अग्नी, 6वा चंद्र, 7वा सूर्य, 8वा कबूतर, 9वा अजगर, 10वा समुद्र, 11वा पतंग, 12वी मधमाशी, 13वा हत्ती, 14वा हरिण, 15वा मासा, 16 पिंगला, 17 टिटवी, 18 बालक, 19वा कुमारी, 20वा गुरु साप, 21वा गुरु कोळी किंवा कीटक, 22वा गुरु कुंभार माशी, 21वा गुरु मध गोळा करणारा, 23वा गुरु बाण तयार करणारा, 24वा भ्रमर. या 24 गुरूंच्या आचरणावरून मी माझ्यासाठी बोध घेत गेलो. आता हे कसं? तर प्रथम पृथ्वीबद्दल पाहू. पृथ्वीकडून मी क्षमा आणि परोपकार हे गुण घेतले. वायू या अनेक गुणधर्मांच्या पदार्थांवर हा जातो, पण कोठेही आसक्त होत नाही की कोणाचा गुणदोषही घेत नाहीत. शिवाय हा अल्पसंतुष्ट असतो व दुसऱ्याचे गुणदोष न पाहता अथवा न घेता अलिप्त असतो. मी तेच वायूकडून शिकलो आहे. आकाश हे चराचरात आत बाहेर व्यापून असते, तरी सर्व वस्तूंपासून अलिप्त असते. त्याचप्रमाणे आपण ब्रह्मस्वरूपाने सर्वत्र अधिष्ठित रूपात व्यापून असले तरी सर्वांपासून अलिप्त राहून स्वतःच्या अमर्यादपणाची भावना ठेवतो. पाणी हे स्वतः स्वच्छ, स्निग्ध, मधुर आणि पवित्र करणारे असते. त्यामुळे पाण्याची शुद्धता व पावित्र्य हे गुण घ्यावेत. पुढचा अग्नी. दुसऱ्याच्या तेजाने अग्नी कधीही पराभूत होत नसतो. तसेच
काहीही भक्ष्य करूनही त्या वस्तूंच्या दोषांनी लिप्त होत नसतो. अग्नीला विशिष्ट आकार नसतो, पण अग्नीची तेजस्विता, अपरिग्रह, इंद्रिय संयम, उपास्यता, उपाधीशी असंबंधता व प्रकृतीचे विनाशित्व शिकण्याजोगे आहेत. पुढचा गुरु चंद्र. ज्या काळाची गती जाणलीच जाऊ शकत नाही, त्याच काळाच्या प्रभावाने चंद्राच्या कळा कमी जास्ती होत असतात. तरीही चंद्र हा चंद्रच असतो. देहाच्या बदलाने आत्म्यात बदल होत नाही, हे आपण शिकावे. जसे एकच मनुष्य लहानपणी बाळ असतं, मग तो मुलगा होतो, मग तो पुरुष होतो, मग तो वृद्ध होतो, तरी त्याचा आत्मा बदलत नसतो, हे आपण लक्षात ठेवावे. सूर्य हा स्वतः विषयात आसक्त असत नाही, म्हणून अनासक्ती व उपाधीमुळे भेदप्रतीती हे गुण त्याचे घेण्यासारखे आहेत. कबूतर. मुक्तीचे उघडलेले दारच जणू. असे मनुष्य शरीर मिळूनही जो जीव आपल्या घरादारातच गुंतलेला असतो त्याला आरूढच्युत म्हणतात. कुटुंबविषयक आसक्ती माणसाच्या सर्वनाशाला कारणीभूत ठरते, हे मी कबुतराकडून शिकलो. अजगर. प्राण्यांना दुःख फक्त नरकातच नाही तर स्वर्गातही भोगावे लागते, म्हणून बुद्धिमान माणसाने फार आशा धरू नये. प्रयत्न न करता जे व जेवढे अन्न मिळेल तेवढे खाऊनच योग्याने अजगराप्रमाणे आपले जीवन निर्वाह करावे. मग ते अन्न चविष्ट असो की बेचव, अधिक असो की कमी, अजगरासारखे सुखासाठी प्रयत्न न करता योगाने मिळेल तेवढे खावे व दैवावर विसंबून राहावे, हा गुण घ्यावा. समुद्र. पुढचा गुरु. निश्चल समुद्र बाहेरून प्रसन्न व आत गंभीर असतो. तो अथांग असल्यामुळे ओलांडता येत नाही. त्याचा अंत लागणे कठीण आहे. त्याला प्रक्षुब्ध करता येत नाही. समुद्राला नद्यांचे पाणी येऊन मिळाले तरी तो वाढत नाही, किंवा नाही मिळाले तरी तो आटत नाही. म्हणून समुद्राकडून धीर गंभीरता आणि सुखदुःखात एकरूपता हे गुण घ्यावे. पुढील माझा गुरु आहे पतंग. माणसाने पतंगाप्रमाणे मोहात पडू नये. जसा पतंग आगीकडे आकर्षित होऊन आगीवर झेपावतो व स्वतःच मरण पावतो, पण माणसाने तसे न करण्याचे शिकावे. माणसाने विवेकाने वागावे, नाहीतर तो स्वतःच्या सर्व नाशाला कारणीभूत ठरतो. पुढचा माझा गुरु आहे मधमाशी आणि मध. या मधमाशा मोठ्या कष्टाने मध गोळा करतात आणि त्याचा उपभोग मात्र मध गोळा करणारा मनुष्य घेतो. तसेच एखादा मनुष्य मोठ्या कष्टाने धन जमवतो, पण त्याचा उपभोग त्याने स्वतःने जर घेतला नाही तर दुसराच कोणीतरी घेतो. तो धन गोळा करणारा जर कंजूस असेल तो स्वतः तर त्या धनाचा उपभोग घेतच नाही, पण इतर कोणाला दान पण करायला तयार नसतो. आणि जर का त्याच्या धनाची माहिती कोणाला लबाड माणसाला कळली तर तो ते धन लुबाडून तर घेतो, शिवाय तो उपभोग पण घेतो, अगदी मध काढणाऱ्या माणसासारखे. म्हणून माणसाने फार लोभ ठेवू नये. माझा पुढचा गुरु आहे हरिण. वनवासी संन्याशाने वैयक्तिक सुखांचा विचार करू नये, नाहीतर हरणाप्रमाणे आपण संसारात गुंततच जातो. पुढचा गुरु आहे माझा मासा. गळाला लावलेल्या आमिषाच्या लोभाने मासा आपले प्राण गमावून बसतो. तसे मनुष्याने आपले होऊ देऊ नये. जिभेचे फार चोचले पुरवू नये. भूक भागेल इकडे लक्ष द्यावे, नाहीतर जीभ ताब्यातही येत नाही. उलट ती अधिकच मागतच राहते. एकदा का जीभ ताब्यात आली तर मनुष्याची बाकी सर्वच इंद्रिये त्याच्या ताब्यात येतात. अवधूतांनी सांगितलं. पुढचा गुरु त्यांचा पिंगला. मनुष्याची आशारूपी दोरी तोडणारी तलवार म्हणजे वैराग्य. वैराग्य प्राप्त होईपर्यंत मनुष्य त्याची बंधने तोडू शकत नाही. विषयांपासून विरक्त झालेला जीवच स्वतःचे रक्षण करू शकतो. पुढचा माझा गुरु आहे टिटवी किंवा कुर्र पक्षी.
संकटाचे मूळ वस्तू संग्रह करून ठेवण्यात आहे, हे माणसाने टिटवीकडून शिकावे. पुढचा गुरु होता त्यांचा बालक. माणसाने कोणतीही काळजी न करता लहान बालकाप्रमाणे स्वतःच्या आत्मानंदात मग्न असावे व मानापमानाची चिंता करू नये. पुढचा गुरु आहे कुमारिका. मुनीने, साधकाने किंवा संन्यासाने एकट्यानेच राहून आसन व श्वास यांच्यावर विजय मिळवावा व अभ्यासाने आपले मन ताब्यात आणून वैराग्य प्राप्त करावे व नंतर परमात्म्यामध्ये मन स्थिर करून कर्मवासनांची धूळ झटकून टाकावी. असे करता करता सत्वगुण वाढीस लागतात व रज आणि तमगुण नाहीसे होतात. त्यानंतरच मन शांत होते व चित्त आपल्या आत्म्यामध्ये स्थिर होते. ह्या कुमारिकेची गोष्ट मुळातून वाचण्यासारखी, ऐकण्यासारखी आहे. एकदा एका ब्राह्मणाच्या घरी एका मुलीला पाहायला तिच्या सासरचे लोक येतात. तेव्हा त्यावेळी त्या कुमारिकेचे आईवडील कामानिमित्ताने बाहेर गेलेले असतात. ती घरात एकटीच असते व आलेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य करण्यासाठी घरात तिला काहीच मिळत नाही. तेव्हा ती जात्यावर दळण दळायला बसते. पण आपल्या घरात काहीच नाही आहे हे आलेल्या पाहुण्यांना कळू नये म्हणून तिने आपल्या हातातल्या सर्व बांगड्या काढून टाकल्या. एक बांगडी एकेका हातात ठेवली, कारण त्या बांगड्यांच्या आवाजाने कदाचित त्या पाहुण्यांना कळले असते की यांच्या घरात आत्ता खायला द्यायला काहीच नाही आहे. आणि तिच्या ह्या गुणावरच प्रसन्न होऊन आलेल्या पाहुण्यांनी तिची पसंती केली. म्हणजेच स्वतःवर तिने विजय मिळवला होता म्हणूनच तिला हे यश आले. पुढचा गुरु आहे अवधूतांचा कोळी किंवा कीटक. ज्याप्रमाणे कोळी कीटके आपल्याच हृदयातून तोंडाद्वारे तंतू बाहेर काढून जाळे पसरवतो व त्यातच विहार करतो आणि शेवटी ते पुन्हा गिळूनही टाकतो, त्याप्रमाणे परमेश्वरही आपल्या स्वतःपासूनच या जगाची उत्पत्ती करतात, त्यातच जीवरूपाने विहार करतात व पुन्हा ते आपल्यातच लीन होऊन जातात. तसेच साधकाने यातून हे शिकायचे आहे की विश्व आणि ब्रह्म एकरूप आहे. साधकाने जर बुद्धिपूर्वक आपले मन ईश्वरावर एकाग्र केले तर त्याला ईश्वराची प्राप्ती नक्कीच होते. अवधूतांचा पुढचा गुरु आहे कुंभार माशी. कुंभार माशीच्या घरात अडकलेला किडा त्या कुंभार माशीच्या भूं भूं करण्याने इतका घाबरतो की तो आपल्या पहिल्या शरीराचा त्याग न करताच तोही कुंभार माशीसारखाच होतो. तात्पर्य, तसेच जर मनुष्याने सतत परमात्म्याचे चिंतन केले तर मनुष्यसुद्धा परमात्म्याला प्राप्त घेऊ शकतो. पुढचा गुरु आहे भ्रमर. भ्रमर फुलांना अजिबात पीडा न देता त्यातील फक्त सार ग्रहण करतो. तद्वतच माणसाने सर्व लहान मोठ्या शास्त्रांमधून सार ग्रहण करावे, तसेच भुकेपुरतेच अन्न गोळा करावे, त्याचा संग्रह करण्याच्या नादात पडू नये. पुढचा गुरु आहे साप. साप जसा उंदराने तयार केलेल्या बिळात आरामात आयताच राहतो, तद्वतच माणसाने नारायण भगवंतांनी आपल्या मायेने निर्माण केलेल्या घरात आरामात राहावे. त्याने आपले घर वगैरे बांधण्याच्या फंदातही पडू नये व शक्यतोवर एकटे राहावे. पुढील गुरु अवधूत सांगतात हत्ती. मुनी संन्यासी यांनी स्त्रीमध्ये कधीही आसक्त होऊ नये, नाही तर तो मृत्यूची शिकार होतो. जसे हत्तीणींमध्ये आसक्त झालेला हत्ती दुसऱ्या त्याच्यापेक्षा बलवान हत्तीकडून मारल्याच जातो. थोडक्यात स्त्रीचा मोह मुनी संन्यासी यांनी टाळावा. शेवटचा त्यांचा गुरु आहे बाण तयार करणारा मनुष्य. बाण तयार करणारा कारागीर अतिशय तल्लीनतेने आपले काम करीत असतो, इतके की त्याच्या जवळून राजाची स्वारी आपल्या संपूर्ण सैन्यासह निघून गेली तरी याला त्याचा पत्ताच नसतो. इतकी तल्लीनता, एकाग्रता साधकाला साध्य झाली पाहिजे, म्हणजे तो आपले चित्त आपल्या आत्म्यामध्ये लावू शकेल. अवधूत पुढे राजा यदूला म्हणतात की मी इतक्या गुरूंकडून तर ज्ञान घेतलेच आहे, त्याखेरीज आपले शरीरसुद्धा आपला गुरु असतो.
हा देह आपल्याला वैराग्य आणि विवेकाचा उपदेश करतो. या देहाची आसक्ती सोडून आपण वागावे, कारण या देहाला जन्म मरण सुख दुःख सततचेच मागे लागलेले असते. जो मनुष्य कुटुंब म्हणजे पती पत्नी मुलं धन दौलत पशु सेवक घर आप्तेष्ट यांची वाढ करीत करीत त्यांच्याकडून सुखाची अपेक्षा करीत त्यांचे पालन करीत राहतो, त्यांच्यासाठी धनसंचय करीत राहतो, तो खरे तर आपल्या कर्माने पुढच्या जन्मीचं कर्मरूप बीजच तयार करीत असतो. पण बीजापासून झाड झाल्यावर ते बीज नष्ट होते हे तो विसरतो. तद्वतच कुटुंबासाठी झटणारा जेव्हा मृत्यूला कवटाळतो तेव्हा तो एकटाच असतो. देहाभिमानी जीवाला कधी रसना, कधी तहान, कधी त्वचा, पोट, कान, नाक, डोळे व अगदी जननेंद्रिय सुद्धा आपापल्या विषयांकडे खेचून घेत असतात. भगवंतांनी ज्या वेळेला मनुष्य शरीराची निर्मिती केली त्याच क्षणी हा जीव ब्रह्माचा साक्षात्कार करून घेऊ शकणारा बुद्धिमान बुद्धियुक्त असे असल्याने त्यांना खूप आनंद झाला होता. अत्यंत दुर्लभ असणारे हे शरीर हा मनुष्य जन्म अनेक खडतर जन्मानंतरच मिळालेला असतो. या मनुष्य जन्मातच साधक परमपुरुषार्थाची प्राप्ती करून घेऊ शकतो. हा जीव हे शरीर नाशही पावते हे जाणून शहाण्या साधकाने आपल्या कल्याणासाठी लवकरात लवकर प्रयत्न सुरू करावे. त्यासाठी त्याने अंगी वैराग्य बाणवावे. एकदा का वैराग्य प्राप्त झालं की अंतःकरणात विज्ञानाचा प्रकाश पसरतो व त्यानंतर तो अहंकार व इतर शक्ती यांचा त्याग करून पृथ्वीवर स्वच्छंदपणे अहंकार व आसक्ती यांचा त्याग करून तो पृथ्वीवर स्वच्छंदपणे वावरायला लागतो. यानंतर राजा यदूने अवधूतांच्या दत्तात्रेयांना नमन केले व त्यांच्या उपदेशाप्रमाणेच वागू लागला. लवकरच त्याने सर्व आसक्तीतून आपली सुटका करून घेतली व तो समदर्शी झाला. हरिओम. स्कंध 11 अध्याय 10. या अध्यायामध्ये आपण इहलौकिक आणि पारलौकिक भोगांच्या असारतेचे निरूपण करणार आहोत. उद्धवाला उपदेश करताना स्वयं श्रीकृष्ण म्हणतात की मी सांगितलेल्या आपल्या धर्माचे प्रत्येकाने पालन करावे. निष्काम भावाने आपला वर्ण आश्रम आणि कुळ यांचेही आचार पाळावेत. स्वधर्म आचरणात चित्त शुद्ध होते. ईश्वरपारायण मनुष्याने नित्य नैमित्तिक कर्मांचेच आचरण करावे व जेव्हा तो आत्मज्ञानासाठी प्रयत्नशील होईल तेव्हा तर नित्य कर्माचीही फिकीर करू नये. माझ्या भक्ताने अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य व अपरिग्रह या यमांचे पूर्ण पालन करावे. मला जाणणाऱ्या शांतस्वरूप गुरूंना माझेच रूप समजून त्यांची सेवा करावी. कसलाही अभिमान धरू नये. नेहमी सावध असावे. माझेपणाचा भाव सोडून द्यावा. गुरु व माझे म्हणजे श्रीकृष्णांचे बद्दल निस्सीम प्रेम ठेवावे. निरर्थक व असत्य भाषण यापासून लांब राहून कोणाही बद्दल द्वेषदृष्टी ठेवू नये. आत्मा स्वयंप्रकाशी असतो व स्थूल अथवा सूक्ष्म देहांपासून तो पूर्णपणे वेगळा आहे. त्रिगुणांनी बनलेल्या मनुष्य शरीरात मी माझेपण असल्याने त्याच्यामागे संसार लागलेला आहे. म्हणून देहामध्ये असणाऱ्या परमात्म्याला विवेकाने नीट जाणून घ्या. इथल्या या लोकाप्रमाणेच परलोकसुद्धा सदोषच आहे. तेथे सुद्धा स्पर्धा असूया पुण्य क्षीण होणे वा नाश पावणे हे आहेच. पुण्य करून दिव्यलोक प्राप्त केलेल्याचे पुण्य जोपर्यंत शिल्लक असते तोपर्यंतच तो स्वर्गातील सुख उपभोगतो. सकाम कर्माचे फळ दुःखच आहे. जो जीव शरीरामध्ये अहंता ममता इत्यादी धरून तशी कर्मे करतो त्यांची फळे भोगण्यासाठी त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. तेव्हा उद्धवाने भगवान श्रीकृष्णांना विचारले, हा अलिप्त आत्मा देह इंद्रिये इत्यादी गुणांमध्ये तसेच देहानी केलेली कर्मे व त्याची फळे यामध्ये राहत असूनही त्यापासून मुक्त कसा राहतो किंवा वरील गुणांनी बद्ध कसा होतो
किंवा बद्ध अथवा मुक्त पुरुष कसा असतो, तो कोणत्या लक्षणांनी ओळखला जातो इत्यादी मला सांगावे. याच्या पुढील अध्यायात भगवंत त्याला बद्ध, मुक्त आणि भक्तजन यांची लक्षणे सांगणार आहेत. ती लक्ष देऊन ऐकाल. हरिओम. स्कंध 11, अध्याय पण 11. या अध्यायामध्ये प्रत्यक्ष श्रीकृष्ण उद्धवाला बद्ध, मुक्त आणि भक्तजन यांची काय काय कशी लक्षणं असतात ते सांगतायत. उद्धवाच्या प्रश्नांना उत्तरे देताना भगवान श्रीकृष्ण म्हणाले, आत्म्याला बद्ध किंवा मुक्त म्हणणे सुद्धा बरोबर नाही. गुण मायेमुळे आहेत आणि आत्मस्वरूपाला मोक्षही नाही व बंधनही नाही. शोक, मोह, सुख, दुःख आणि इतकेच नाही तर देहाची प्राप्ती या सर्वांना मायाच कारणीभूत आहे. जीवाला अविद्येमुळे अनादि बंधन आहे आणि विद्येमुळे मोक्ष आहे. आता बद्ध जीवाचे काय काय लक्षणं आहेत ती पहा. बद्ध जीव हा शोकग्रस्त असून नियम्य आहे. हा शरीराद्वारा केल्या जाणाऱ्या कर्मांच्या फळांचा उपभोग घेतो. बद्ध जीव हा भोग भोगताना स्वतःलाही जाणत नाहीत किंवा दुसऱ्यालाही जाणत नाही, कारण तो अविद्येने युक्त असतो. हा जीव देह म्हणजेच आपण असे मानून सुखी किंवा दुःखी होत राहतो. बद्ध जीव संसार बंधनात अडकतो, कारण प्रारब्धाच्या अधीन असणाऱ्या शरीरात इंद्रियांकडून घडणारी कर्मे सुद्धा तो ती मी करतो असे समजत राहतो. आणि मुक्तजीवाची काय लक्षणं आहेत, तर मुक्तजीव हा ईश्वर आनंद रूप असून नियंता आहे. हा ज्ञानादी शक्तींनी अधिक शक्तिशाली असतो. मुक्तजीव विद्येने युक्त असल्यामुळे नित्यमुक्त असतो. पण मुक्तजीव आत्मज्ञानी असून देहात राहून सुद्धा देहाच्या गुणधर्मांशी संबंध ठेवत नाही. म्हणून आत्मज्ञानी माणसाने निर्विकार राहून आपण काहीच करत नाहीये असे म्हणत राहावे. मुक्तजीव ज्ञानी पण विरक्त असतो. त्यामुळे आपल्या सर्व शारीरिक क्रिया इंद्रिये परस्पर करीत आहेत असे समजून प्रकृतीत राहून सुद्धा तिच्यापासून एकदम अलिप्त असतो. शिवाय मुक्तजीवाचे सर्व संशय नाहीसे झालेले असल्याने तो अनेकत्वाच्या भ्रमापासून दूर राहतो व त्याचे संकल्पसुद्धा पूर्णपणे नाहीसे झालेले असतात. श्रीकृष्ण उद्धवाला पुढे सांगतात, मुनीने आत्मचिंतनात मग्न असावे. त्याने कोणाचेही बरे वाईट करायला जाऊ नये किंवा चिंतूही नये. तसेच कोणाही बद्दल चांगले किंवा वाईट बोलू नये. अशा प्रकारे तत्वजिज्ञासेने आत्म्यामध्ये होणारा अनेकत्वाचा भास दूर करावा आणि मग शुद्ध मनाने सर्वव्यापी असलेल्या माझ्या ठिकाणी आपले मन लावावे. मन स्थिर करण्यासाठी सर्व कर्मे निरपेक्षपणे करून ती माझ्यासाठी करतोय म्हणजे भगवंतांसाठी करतोय ही सतत भावना मनात ठेवावी. लोकांना देवाची भक्ती शिकवावी. त्यासाठी माझ्या कल्याणकारी कथा त्यांना ऐकवल्यास त्यांची मने पवित्र होतील. अशा प्रकारे मला शरण येऊन माझ्यासाठीच धर्म, अर्थ, कामांचे आचरण करीत राहिले असताना भक्तांना माझी सनातन निश्चल भक्ती प्राप्त होते. यापुढे भगवान श्रीकृष्ण उद्धवाला संतांची लक्षणे सांगतायत. संत पुरुषाने किंवा सत्पुरुषाने भगवंतांची भक्ती कशी करावी हे सांगताना श्रीकृष्ण म्हणाले, माझा भक्त म्हणजे जणू कृपेची मूर्तीच. तो कोणत्याही प्राण्याविषयी वैरभाव बाळगत नाही. तो सर्व काही प्रसन्न चित्ताने सहन करतो. सत्य हे त्याच्या जीवनाचे सार असते. तो समदर्शी आणि सर्वांवर उपकार करणारा असतो. तो संयमी आणि गोड स्वभावाचा असतो. तो पवित्र असतो. त्याच्या मनात पापवासना निर्माण होत नाही व कामनांमुळे त्याची बुद्धीही कलुषित होत नाही. स्वधर्माचरण त्याची बुद्धी स्थिर असते. तो आत्मचिंतनात मग्न असतो व सदैव मलाच शरण आलेला असतो.
संत नेहमी सावध, निर्विकार आणि धैर्यवान असतात. ते संग्रहापासून दूर राहतात. तहान, भूक, शोक, मोह, जरा, मृत्यू हे 6 विकार त्यांनी जिंकलेले असतात. संत जरुरीपुरतेच खातात, पितात व शांत राहतात. ते स्वतः मानाची इच्छा ठेवत नाही, पण इतरांचा सन्मान करतात. संत स्वतः सतत माझ्या भक्तीत मग्न असतात व माझ्या भक्तीची महती पटवून देण्यात निष्णात असतात. त्यांच्या हृदयात करुणा असते व ते सर्वांचे मित्र असतात. माझ्या तत्वांचे त्यांना यथार्थ ज्ञान झालेले असते. पुढे भगवान श्रीकृष्ण उद्धवाला परमभक्त कोणाला म्हणावे हे सांगतायत. भगवान म्हणाले, जो माणूस अनन्य भावाने माझे भजन करतो तो माझा परमभक्त असतो. माझ्या मूर्तीची पूजा, सेवा, दर्शन, स्पर्श किंवा स्तुती करून मला वंदन करून माझे गुण व कर्मे यांचे जो सतत कीर्तन करतो तो माझा परमभक्त असतो. माझ्या कथा श्रद्धेने ऐकणारा व नेहमी माझे ध्यान करणारा माझा परमभक्त असतो. जे काही मिळत असेल ते मला अर्पण करून स्वतःला माझा जो दास समजतो तो माझा परमभक्त. माझे दिव्य जन्म आणि कर्मे इतरांना सांगून जन्माष्टमी, रामनवमी इत्यादी माझे उत्सव करून मंदिरात जे आनंदोत्सव करतात ते माझे परमभक्त. सर्व वार्षिक उत्सवांच्या वेळी माझ्या क्षेत्रांच्या मिरवणुका वगैरे काढून वारी करणारा माझा परमभक्त असतो. वैदिक किंवा तांत्रिक पद्धतीने दीक्षा जो ग्रहण करतो तो माझा परमभक्त. एकादशी इत्यादी व्रतांचे जो पालन करतो तो माझा परमभक्त. एवढे सांगून भगवान श्रीकृष्ण थांबत नाहीत, तर भक्ताची वागणूक आणि दिनक्रम कसा असावा हेही ते सांगतायत. भगवान आता श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात, भक्ताने मंदिरामध्ये मूर्तीची स्थापना केल्यानंतर फुलांची उद्याने, बगीचे, क्रीडास्थाने, शक्य झाल्यास नगरे वसवावीत. माझ्या मंदिरात निष्कपट भावाने सेवकाप्रमाणे माझी सेवा करावी. झाडून पुसून माझ्या मंदिराला लिंपून सारवून सडा संमार्जन करून रांगोळ्या काढाव्यात. भक्ताने अभिमान धरू नये, तसेच दुसऱ्या देवतेला अर्पण केलेली वस्तूही मला पुन्हा अर्पण करू नये. जगातील जी वस्तू आपल्याला सर्वाधिक प्रिय किंवा जी वस्तू सर्वात चांगली वाटत असेल तीच मला अर्पण करावी. विष्णू भक्ताला आपला भाऊ समजून आदर करावा. आपण घेत असलेले भोग स्वयं आपल्यामधील परमात्माच घेत आहे असे मानून विषय सेवन करावे. याच्या पुढे भगवान श्रीकृष्ण उद्धवाला भगवंतांची पूजा कशी करावी हे सांगतायत. ते म्हणतात, माझी पूजा करताना म्हणजे भगवंतांची पूजा करताना शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेले माझे शांत चतुर्भुज रूप दृष्टीसमोर ठेवून एकाग्र व्हावे. सूर्य, अग्नी, ब्राह्मण, गायी, वैष्णव, आकाश, वायू, जल, पृथ्वी आणि आत्मा याशिवाय सर्व प्राणीही माझ्या पूजेची ठिकाणेच आहेत. सूर्याच्या ठिकाणी वेदमंत्रांनी, अग्नीच्या ठिकाणी हवनाने, ब्राह्मणांच्या ठिकाणी आतिथ्याने, गायींच्या ठिकाणी चारा वगैरे घालून, वायूंच्या ठिकाणी हृदयाकाशात मुख्य प्राण समजून ध्यान लावून, पाण्याच्या ठिकाणी फुले इत्यादी वाहून, पृथ्वीच्या ठिकाणी रहस्यमय मंत्रांनी वेदीवर अशा प्रकारे माझी पूजा करावी. जो मनुष्य एकाग्र चित्ताने माझी पूजा करतो त्याला माझी श्रेष्ठ भक्ती प्राप्त होते. त्याचप्रमाणे संतांची सेवा केल्याने सुद्धा माझ्या स्वरूपाचे ज्ञान होते. संसार सागरातून पार होण्यासाठी सत्संग व भक्तियोग या 2 साधनांव्यतिरिक्त दुसरा कोणताच उपाय नाही. कारण संतांचे श्रेष्ठ आश्रयदान मीच आहे, आश्रयस्थान मीच आहे. पुढील अध्यायात भगवान श्रीकृष्ण उद्धवाला एक अत्यंत गोपनीय परम रहस्य सांगणार आहेत. ते आपण नंतर बघूया. हरि ओम. स्कंध 11 अध्याय 12. सत्संगाचा महिमा
व कर्मानुष्ठान आणि कर्मत्यागाची रीत याबद्दल भगवान श्रीकृष्ण उद्धवाला उपदेश करणार आहेत. भगवान म्हणाले, सर्व आसक्ती नष्ट करणाऱ्या सत्संगामुळे भक्त मला सहजगत्या प्राप्त करू शकतो. पण तो तसा कितीही योग, सांख्य, धर्म, स्वाध्याय, तप, त्याग, इष्ट, आपूर्त, दक्षिणा, व्रते, यज्ञ, तीर्थे, नियम, यम करूनही मला प्राप्त करू शकेलच असे नाही. प्रत्येक युगामध्ये सत्संगाच्या योगाने सर्व जीवांना माझी प्राप्ती झालेली आहे. त्यासाठी त्यांना खूप सारे वेदाध्ययन अथवा महापुरुषांची उपासना करावी लागली नव्हती. म्हणून हे उद्धवा, तू विधिनिषेध, प्रवृत्ती किंवा निवृत्ती तसेच इहपरलोकासंबंधी सर्व कर्मांचा त्याग करून सर्व प्राण्यांचा आत्मा असलेल्या एकमेव मलाच अनन्य भावाने शरण यावेस, हे बरे. हे ऐकून उद्धवाच्या मनात संशय निर्माण झाला की त्याने यापुढे स्वधर्मानुसार कर्म करावे की सर्व सोडून भगवंतांना शरण जावे. तेव्हा भगवंतांनी त्यांना जे सांगितलं ते अत्यंत महत्त्वाचं आहे. श्रीकृष्ण भगवान म्हणाले, माणसाच्या मूलाधार चक्रातच परमेश्वर प्रथम अनाहत नादरूप परावाणी नावाच्या प्राणासह प्रवेश करतो. नंतर तोच मनोमय सूक्ष्म रूप ग्रहण करून मणिपूर चक्रामध्ये पश्यंती नावाची वाणी होतो. पुढे तोच कंठस्थानी असलेल्या विशुद्ध चक्रामध्ये येऊन मध्यमा नावाने वाणीचे किंचित स्थूलरूप धारण करतो. त्यानंतर मात्र तोच मुखामध्ये येऊन ह्रस्व, दीर्घ इत्यादी मात्रा, उदात्तादी स्वर आणि ककारादी वर्ण इत्यादी रूपांनी वैखरी नावाची स्थूल वाणी होतो व या वाणीच्या रूपाने पुन्हा मीच प्रगट होतो. याचप्रमाणे मनुष्याच्या सर्व क्रिया, जसे बोलणे, कर्म करणे, चालणे, मलमूत्र विसर्जन करणे, वास घेणे, चव घेणे, पाहणे, स्पर्श करणे, ऐकणे, मनाने संकल्प विकल्प करणे, बुद्धीने निश्चय करणे, अभिमान मनात धरणे इत्यादी, शिवाय महतत्व तसेच सत्व, रजतम इत्यादी गुणांची कार्ये हे सर्व मीच आहे असे समज. हा परमात्मा प्रथम एकच व अव्यक्त होता. नंतर काल व माया यांच्या सहाय्याने तोच अनेक रूपात प्रगट झाला. हा पुरातन संसाररूपी वृक्ष कर्ममय असून ती कर्मेच फुले आणि मोक्षरूप फळे उत्पन्न करते. पाप आणि पुण्य ही या संसाररूपी वृक्षाची दोन बीजे आहेत. शेकडो वासना त्या वृक्षाच्या मुळ्या असून 3 गुण ही त्यांची 3 खोडे आहेत. 3 गुण कोणते? तर सत्व, रज आणि तम. पंचमहाभूते याच्या 5 फांद्या असून यामधून 5 प्रकारचे रस, जसे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध बाहेर पडतात. 10 इंद्रिये आणि 1 मन या वृक्षाच्या फांद्याच आहेत. 1 जीव आणि 1 ईश्वर हे या वृक्षावर घरटे बांधून राहतात. वात, पित्त, कफ या वृक्षाच्या 3 साली आहेत. सुख, दुःख ही या वृक्षाची 2 फळे आहेत. असा हा संसार वृक्ष सूर्यमंडलापर्यंत पसरलेला आहे. विषय लोलुप गृहस्थ या झाडाची दुःखरूप फळे खातात, परंतु वनवासी संन्यासी मात्र या सुखरूप वृक्षाची फळे खातात. खरे म्हणजे मी एकच आहे, पण मायेमुळे अनेक रूपी झालो आहे. या माझ्या परमात्म्यातच सारे विश्व ओतप्रोत भरलेले आहे. हे सर्व श्री गुरूंकडूनच शिष्यांना समजते. जो कोणी हे जाणून घेतो त्यांनाच वेदाचे रहस्य समजते. हरिओम. 11वा अध्याय 13वा. हंस रूपाने सनक इत्यादींना भगवान श्रीकृष्णांनी दिलेला उपदेश आता भगवान श्रीकृष्ण स्वतः उद्धवाला सांगणार आहेत. भगवान श्रीकृष्ण उद्धवाला म्हणाले, सत्व, रज आणि तम हे 3 गुण बुद्धीचे आहेत, आत्म्याचे नव्हेत. सत्वगुणाने रज आणि तमाचा नाश करावा.
सत्वगुण वाढला की भक्तिरूप धर्माची वाढ होते. सात्विक पदार्थांचे सेवन केले असता सत्वगुण वाढतो, त्यामुळे धर्माकडे प्रवृत्ती वाढते. धर्म वाढला की ज्ञान उत्पन्न होते व ज्ञानामुळे साक्षात्काराचा संभव वाढून सर्व प्रकारचे संशय नाहीसे होतात. आता उद्धवाच्या मनामध्ये एक प्रश्न आला की विषय हे संकटांचे घर आहे हे सगळेच जण जाणतात, तरीसुद्धा ते विषय भोगाच्या मागे का लागतात? उद्धवाच्या या प्रश्नाला उत्तर देताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अज्ञानी माणसाच्या मनामध्ये देहाविषयी मी अशी खोटी धारणा उत्पन्न होते व त्यावेळी सत्वगुण प्रधान मनामध्ये घोर रजोगुण उत्पन्न होतो. त्यामुळे ते मन अनेक संकल्प विकल्प करू लागते. नंतर त्याच विषयांचे चिंतन केल्यामुळे त्याच्या ठिकाणी असह्य अशी कामना निर्माण होते आणि मग मन ताब्यात न राहिल्यामुळे मनुष्य कळत न कळत दुःखदायक परिणाम होणारीही कामे करीत राहतो. म्हणून साधकाने त्रिकाल सावध राहायला पाहिजे व उत्साहपूर्वक आसन व प्राण यांच्यावर विजय मिळून क्रमाक्रमाने हळूहळू मनाला माझ्यावर केंद्रित करीत राहावे. ब्रह्मदेवांनी पण त्यांच्या सनत इत्यादी पुत्रांना असेच उपदेश करून योगाची सूक्ष्म आणि अंतिम मर्यादा सांगितली होती. पण त्यावेळी स्वयंभू ब्रह्मदेवांची बुद्धी कर्माच्या ठिकाणी आसक्त असल्या कारणाने पुष्कळ विचार करूनही त्यांना ते समजावून सांगता येत नव्हते आणि म्हणून त्यांनी माझे स्मरण केले होते, त्यांना माझे स्मरण करावे लागले होते. मग मी हंसरूपाने त्यांच्यासमोर प्रगट झालो. पण मला न ओळखून त्यांनी विचारले, आपण कोण? तेव्हा मी त्यांना म्हटले, तुमचा हा प्रश्न आत्म्याविषयी असेल तो निरर्थक आहे, कारण आत्मारूप वस्तू एकच आहे. मग निर्विशेष आत्म्याविषयी मी कशाचा आधार घेऊन बोलू? मनाने, वाणीने, दृष्टीने किंवा इंद्रियांनी जे काय घेतले जाते ते सर्व मीच आहे, माझ्याशिवाय दुसरे काहीही नाही. म्हणून विषयातील चित्त काढून घ्या. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या क्रमाने सात्विक, राजस आणि तामस गुणांपासून बनलेल्या बुद्धीच्या वृत्ती आहेत आणि या वृत्तीमुळे उत्पन्न झालेले बंधन आत्म्याला तिन्ही अवस्थेत बांधून टाकते. म्हणून साधकाने तुरीय अवस्था स्वरूप माझ्यामध्ये राहून हे बुद्धीचे बंधन तोडले तर तो विषय आणि चित्त या दोन्हीचा परस्पर संबंध संपवून टाकू शकतो. अहंकाराला तीक्ष्ण ज्ञानरूपी खड्गाने छिन्न विछिन्न करून आपल्याच हृदयात स्थित असलेल्या माझे भजन करायला सुरुवात करावी. हे जग नाशिवंत आहे हे कधीही न विसरता या मायारूपी विश्वात आत्मानंदात मग्न असावे. शरीर असेपर्यंत फक्त स्मरणरूप संस्कार राहतील, इकडे लक्ष ठेवा. प्राणांसह देहसुद्धा प्रारब्धाच्या अधीन असल्या कारणाने जोपर्यंत तो प्राप्त करून देणारे कर्म शिल्लक आहे तोपर्यंत ते प्रारब्धही देह पडण्याची वाट पाहत असते. हे ज्ञान सांख्य आणि योगशास्त्रात सांगितलेले आहे आणि त्या तत्वज्ञानाचा उपदेश करण्यासाठीच मी स्वयं येथे आलो आहे. योग, सांख्य, सत्य, रित, तेज, श्री, कीर्ती आणि इंद्रिय निग्रह या सर्वांचे आश्रयस्थान मीच आहे. समता, अनासक्ती इत्यादी जे अविनाशी गुण आहेत ते सर्व निरपेक्ष, सर्वांच्या सुहृद, सर्वांचा प्रिय आत्मा असलेला मी या माझ्यात सदैव वास करतात. अशा रीतीने सनकादी मुनींचा संदेह दूर झाला. त्यांनी भगवंतांची मग यथासांग पूजा केली व मग भगवान आपल्या मूळ धामाकडे निघून गेले. हरिओम.